श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 39. राम सीता पुनर्मिलन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. देवाधिदेव राजीवनेत्र पुराणपुरुष घनश्यामगात्र लीला दाखविली विचित्र. भक्तजन तारावया सौमित्र पडिला रणांगणी. श्रवणी ऐकता कोदंडपाणी शोकाकुलित पडिला धरणी. सुमंते सावरुणी उठविला दळ घेऊनी अपरिमित. समागमे घेतला हनुमंत रणाप्रती धाविनला भरत. पवन वेगे करुणिया. तर हे जे रामाची जी लीला आहे तर ती कशा करता आहे. त्यांना का कोणत्या गोष्टी अशक्य होत्या का, पण नाही, पण ते एक एक लीला करून दाखवत आहेत. कशासाठी, तर भक्तांचा उद्धार करण्यासाठी. आणि अशा प्रकारे आता लढाई जी सुरू आहे लव अंकुश आणि राम लक्ष्मण भरत शत्रू यांच्यामध्ये. तर आता लक्ष्मण पडलेला आहे रणांगणामध्ये. हे रामाने ऐकलं आणि बेशुद्ध पडलेले आहे. सुमंत त्यांना उठवत आहेत. आणि त्याच वेळेला भरत आणि हनुमंत हे त्यांची सेना घेऊन चाललेले आहेत लढाईसाठी. वायुवेगाने चाललेले आहेत. भरत आणि हनुमंत रणविलोकिती समस्त. तव ते सरसावणी सीता पुत्र दोघे पुढे पातले. हनुमंताचे करणी समस्त. भरत सांगे गुप्त मात म्हणे हे राघव ऐसे दिसत. सीता सुत निश्चये जानकी होती गर्भिणी. तैसीच रामचंद्रे सोडिली वणी. हनुमंत म्हणे मजही म्हणी ऐसेच गमे निश्चये. तर जाता जातात हनुमंत आणि भरत यांचं बोलणं सुरू आहे. भरत त्याच्या कानात सांगतो मारुतीच्या की हे हे म्हणजे मुलं दिसत आहेत तर ते नक्कीच सीतेचेच असतील म्हणे. कारण जेव्हा रामाने तिचा त्याग केला, तिला वनात पाठवलं, त्यावेळी ती गर्भिणी होती म्हणे. आणि मला असं वाटतं की हे मुलं तिचेच असतील म्हणे. वैरागरा वाचून रत्न सहसान होय निर्माण. हे जानकीचे नंदन मजही पूर्ण कळो आले. तो लवसी म्हणे कुशवीर पैल ते नर आणि वानर. हळूच करता ते विचार ते तुझे काही समजले. हे दोघं असं इकडे बोलतात आणि तिकडे लव आणि कुश विचारतात. ते त्यांच्या दोघांच्या बोलणं सुरू आहे म्हणे. आता ते बघा म्हणे नर आणि वानर आलेले आहेत. ते काहीतरी बोलतायत म्हणे हळूहळू. तुला काही कळालं का. तर ते म्हणतायत म्हणे आम्हा दोघासी युद्ध श्यामकर्ण न्यावा सोडून. हेच त्यांनी धरले म्हणी सांगती काणी एकमेका. तरी तू रक्षी श्यामकर्ण त्यासी युद्ध करतो निर्वाण. ऐसे कुशवीर बोलणं सरसावणी पुढे आला. तर ते दोघं बोलत होते म्हणे. हे यांचं बोलणं चालू आहे की आपण या दोघांना युद्धात गुंतवायचं आणि श्यामकर्ण हळूच काढून न्यायचा म्हणे. तो घोडा हळूच काढून न्यायचा म्हणे असे बोलतायत म्हणे. पण तू या घोड्याचं रक्षण कर आणि मी यांच्याशी लढाई करतो असं कुश त्याला लवाला सांगतोय. धनुष्याशी लावणी बाण भरताप्रती बोले वचन. तू वडील काय लक्ष्मणाहून तुझे अंगवण थोर दिसत असे. तुझे काय नाव सांग सत्वर. पिता तुझा कोठील नृपवर. त्वापूर्वी युद्ध धुर्धर कोणासी केले सांगपा. माझे नाम पुससील यक्षणी तरी मी वीर कुशेंद्र चुडामणी. या उपरी भरत तयक्षणी काय बोलता झाला. म्हणे लेकुरा तुझा येथून तुझ दिलेले वर जीवदान. भरते मज सोडून दिलेले म्हणून सांगू आपुले मातेसी. तर तो भरताला विचारतो आहे म्हणे तू लक्ष्मणापेक्षा मोठा आहे का म्हणे. कारण तुझी शरीरयष्टी सांगते की तू मोठा दिसतोय म्हणे. लक्ष्मणापेक्षा तू मोठा आहे म्हणे. तुझं नाव काय, तुझे पिता कोण, सगळं सांग म्हणे. नंतर म्हणे मला मग भरत त्याला सांगतो की मग तो भरताला सांगतो माझं नाव जर विचारशील ना म्हणे तर मी कुशेंद्र चुडामणी म्हणे. आणि नंतर भरत त्याला सांगतो की तुझा रे बाळा म्हणे तू घरी जा म्हणे आणि तुझ्या आईला सांग की मला भरताने सोडून दिलं म्हणून. मग कुश बोले हासन तुझे बंधू पडले दोघेजण. त्यांचा सूड घ्यावया पूर्ण. रामे पाठविले तुम्हासी युद्ध सांडूनी सांगसी गोष्टी. बंधूचा सूड घेई उठाउठी ना तरी आता रणी दावनी पाठी. अयोध्येसी पळे का पाठ मोर्यासी न मारी बा जाण. तुझं अभय दिले पूर्ण कोण तुझा आहे रघुनंदन. त्यासी घेऊन येई वेगे. भरताला सांगतो की भरत त्याला सांगतो तू आपल्या आईला सांग मी की मला भरताने सोडला असं.
पण हा कुश त्याला सांगतोय, का बरं म्हणे, तुझ्याकडनं युद्ध होत नाही का म्हणे, तुझे जे 2 भाऊ पडलेले आहेत रणात त्यांचा तू बदला घे म्हणे, नाही तर तुला तुझ्याच्याने जर होत नसेल तर तू पाठ दाखव म्हणे आम्हाला, आम्ही पाठीवर तुझ्या वार नाही करणार म्हणे. आणि कोण राम आहे तो रघुनंदन, त्याला नाही तर त्याला घेऊन ये म्हणे, असं सांगतोय तो. ऐसे बोलता सीतानंदन भरते चापासी लावणी बाण, आकर्णपर्यंत ओढणं कुशावरी सोडियला, ऐसा सीतात म्हणजे शर टाकून मध्येच सोडिला तो बाण, सवेची शर जाळ घालून कटक बहुत संवारिले, भरत जे जे अस्त्र सोडित ते ते न मानी सीतासूत, युद्धविद्या सरली समस्त सीतासूत नाटोपे. तर शेवटी भरतानी लढाईला सुरुवात केलेली आहे. तो एक एक बाण टाकायचा आणि कुश ते सर्व तोडायचा. इतके भरपूर बाण टाकले त्यांनी, पण ते सर्व हे तोडून टाकायचा कुश. आता भरते प्रेरे कार्त्य वीर्यास्त्र, सहस्रकरांचे प्रगटले वीर, बाण सोडिती अनिवार, हाके अंबर गाजविती, ऐसे देखता राघव कुमरे भार्गवास्त्र सोडिले त्वरे, कार्तवीर्यास्त्र एकसरे गुप्त झाले ते धवा. तर कार्तवीर्य म्हणजे सहस्रबाहू कार्तवीर्याचा वध कोणी केला होता? परशुरामांनी. परशुराम म्हणजे भार्गव, तर त्यांनी केलेला होता. म्हणून तर भरतानी कार्तवीर्यास्त्र सोडलं आणि हे यांनी लगेच भार्गवास्त्र म्हणजे परशुरामास्त्र सोडलं आणि लगेच ते त्यांनी तोडून टाकलं. मग भरते पेरीला काल रात्री, तमे दाटिली धरित्री, तव सीता पुत्रे तेवसई, द्वादश सूर्य प्रगटवले. भरतानी काल रात्री म्हणजे अंधाराचं हे सोडलं बाण, तर सीतेच्या मुलांनी लगेच 12 सूर्य प्रगट केले. त्या प्रकाशे ते वेळा, विरींची गोवळ चपो लागला, भरत म्हणे हा कळीकाळा, सर्वथाही नाटोपे. तर 12 सूर्यांच्या अग्नीने सगळं भूमी तापायला लागलेली आहे. भरते सोडिले महिषासुर, कुशे टाकिली शक्ती अनिवार, भरत सोडिले त्र्यंबकास्त्र, येणे भस्मासुरास्त्र सोडिले. भरतानी महिषासुराचं अस्त्र टाकलं, कुशाने लगेच देवीचं टाकलं म्हणजे शक्ती. भरतानी त्र्यंबकेश्वराचं टाकलं, त्यांनी लगेच भस्मासुरास्त्र सोडलं, भस्मासुराचं टाकलं. मग कुशेंद्र ते वेळा, सूर्यमुख बाण काढिला, जैसा मेघातुनी निघे चपळा, तैसा गेला त्वरेने, भरताचे हृदय येऊनी खडतरला, दिव्य बाण सेंदनावरून उलथून, भरत खाली पडियेला. नंतर कुशाने सूर्यमुखाचं बाण काढलं आणि सोडलंय त्याच्यावर, ते लागलं भरताला आणि तो रथावरून खाली पडलेला आहे भरत. दळपूर्वीच आटिले समस्त, ऐसे देखोनी हनुमंत, घेऊन एक विशाळ पर्वत, कुशेंद्रावरी धाविनला. भरत पडल्यानंतर मारुतीने एक पर्वत घेतला आणि कुशावर धावून गेलेला आहे. भोवंडुनी बळे भिरकावला, कुशे वज्रमुख बाण सोडिला, अचळ फोडोनी पिष्ट केळा, धुरोळा उडाला आकाशी. मग मारुतीने जो पर्वत भिरकावला होता त्याच्यावर वज्रमुख बाण सोडलेला आहे आणि त्या पर्वताचं पीठ करून टाकलेलं आहे. मारुतीचे हृदयी लक्षण सोडिले तेव्हा वज्रबाण, तो वज्रदेही परिमूर्छना येऊन, धरणी वडी पडियेला. मारुतीला पण वज्रबाण मारून खाली पाडलेले आहे. इकडे बिभीषण आणि रघुनंदन विचार करते बसले पूर्ण, बाळक हे कवनाचे कोण, युद्ध निर्वाण करिता ती, तो अकस्मात झाली मात, रणी पडला वीर भरत, मूर्छना येऊनी हनुमंत, रणांगणी तळमळे. आणि मग परत त्यांना बातमी ऐकू आली की भरत पण खाली पडलेला आहे आणि हनुमंतसुद्धा खाली पडलेला आहे. बिभीषण आणि राम दोघं बोलत होते. बिभीषण म्हणे, रघुनाथा आता कायसा यज्ञ करता, परमाश्चर्य तत्वता जाऊन या पहावे. रघुवीर बोले तेव्हा वचन, काळ कैसा परम कठीण, बंधू पडिले तिघे जण, कुळक्षय पूर्ण मांडिला. तो बिभीषण म्हणतो, आता कशाचा यज्ञ करता, आता उठा म्हणे पटकन. मग राम म्हणतोय, कसला काळ आलेला आहे म्हणे, सगळं माझे तिघे भाऊ रणांगणात पडलेले आहेत आणि माझ्या कुळाचा क्षय व्हायला लागलेला आहे म्हणे. परमक्रोधावला रघुनंदन, तोडून टाकले यज्ञ कंकन, होमद्रव्ये उलंडून सीतारमण उठला. हडबडली अयोध्या सर्व, निशाणीन घालता घाव, रथारूढ होऊन सर्व, पवन वेगे धाविनले. तर राम यज्ञाला बसलेले होते, तर त्यांनी हाताचं जे कंकण होतं, यज्ञसूत बांधलेलं असतं याला हाताला दोरा बांधलेला असतो, तो त्यांनी तोडून टाकलेला आहे आणि ते होमद्रव्य होतं ते सगळं सांडून दिलं आणि निघून आलेले ते कशाला, लढाई करायला. बिभीषण सुग्रीव जंबुवंत, नळ निळ शरभ वाळी सुत, अयोध्येचे दळ समस्त, परमवेगे धाविनले.
तर आता निघाले ते कशाला, लढाई करायला. वर्षा काळी गंगेचे पूर, सागराप्रती जाती सत्वर, तेवी नरवानरांचे भार, रणसिंधू जवळी पातले. आणि जसा पावसाळ्यात नदीला पूर येतो त्याप्रमाणे भरपूर असं सैन्य घेऊन नर आणि वानर घेऊन राम कुठे आलेला आहे, याच्याजवळ रणांगणाजवळ आलेला आहे. तिघे बंधू पडले रणी, ते नयनी विलोकी चाप पाणी, की नमस्कार घातले धरणी, तिघांनी मिळून एकदाची. ते तिघे पडलेले होते, जसे काही जमिनीला नमस्कार करतायत म्हणे ते. तुझे कन्येसी गांजिले व्यर्थ, म्हणून पृथ्वीस नमस्कार करीत, असो प्रेते देखोणी रघुनाथ, मनी परमक्षोभला. आणि ते कसे नमस्कार घालत होते, जसे काही पृथ्वीला ते सांगत होते की तुझी मुलगी जी आहे सीता, तिला खूप आम्ही त्रास दिला म्हणून आम्ही तुला शरण आलो असं म्हणून नमस्कार करताय, असं उपमा दिली आहे तिथं. तुझे कन्येस गांजिले व्यर्थ, म्हणून पृथ्वीस नमस्कार करीत, असो प्रेते देखोणी रघुनाथ, मणी परमक्षोभला. मग दुरोणी देखिली नयनी, श्यामसुंदर बाळे ती क्षणी, ते क्षणी एकाकडे एक पाहोनी, गोष्टी करीती कौतुके, कौपिन मंजी यज्ञोपवीत, तेने शोभती कुमर अद्भुत, माथांची शिखा उडत, दृष्टी नाणीती परदळाते. तर त्यांचं जे यज्ञोपवीत म्हणजे जानवं होतं, कौपिन होतं आणि हे होतं, त्यांच्या शेंड्या उडत होत्या, ते सर्व बघितलं रामाने. असो वृक्षपाशान घेऊन, धावला एकदाची वानरगण, ते दोघेही धनुष्य उचडवून, सरसावनी पुढे आले. मग माकडांनी झाडं आणि डोंगर उचलून त्यांच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. तेव्हा ते दोघांनी धनुष्यबाण घेऊन पुढे आले लढाईला. आश्चर्य करी रघुनंदन, सोडिती बाणा पाठी बाण, मृगेंद्रायसे गर्जन, दोघे वचन बोलती, घालिती असंभाव्य बाणजाळ, जर्जर केले वानरदळ, शिळा वृक्ष फोडून सकळ, परमदळावरी टाकीती, अनिवार बाळकांचा मार, नसो सवती दारुण शर, प्रेते पडली अपार, उरले वानर पळती भय. आणि मग ते वानर जे त्यांच्यावर दगड आणि टाकत होते डोंगर, यांनी बाणांनी ते सर्व निवारण केले, ते तोडून टाकायचे. आणि जे काही होते ते वानर काही उरलेले होते ते पळून गेले आणि काही मरून पडलेले त्या मुलांच्या बाणांनी लवकुशाच्या. हनुमंत भावी मनात, ऊर्ध्वपंथे उतरून अकस्मात, पुच्छे बांधून दोघे त्वरित, राघवापासी आणावे, उडो पाहे अंजनी कुमार, तो कुशे टाळीला सबळशर, टाकीला सबळश्वर, त्याच्या हृदय आंदोलन सत्वर, बाण पृथ्वीवरी पडेला. मारुती विचार करतो यांच्या मागून जावं म्हणे अचानक आणि त्यांना वरून जाऊन बांधावं म्हणे शेपटीला आणि रामापाशी घेऊन यावं असं म्हणून तो विचार करतो. आणि उडी घातली तेवढ्यात कुशाने बाण मारला त्याच्यावर आणि त्याच्या हृदयाला तो पण लागला आणि पडला तो भूमीवर. कुश बोले गरजोन मरकट आव्हार आहे एक क्षण, ता विध्वंसले अशोकवन, ते येथे न चाले सर्वथा, टाकोणी वृक्ष पाषाण, हे राक्षस युद्ध नवे जाण, तो नवे रे गिरिद्रोण, उपटोणी त्वरे न्यावया. तो म्हणतो अरे माकडा म्हणे तुझं इथं तू अशोकवन जाळलं म्हणे लंकेला, तर तसं काही इथं होणार नाही म्हणे, किंवा इथं काही राक्षस नाही आहेत लढाई करायला, तू डोंगरचा डोंगर फेकशील आणि असं पण नाही हा डोंगर तू उपटून आणशील, गिरिद्रोण नाही आहे म्हणे हा म्हणे उचलून न्यायला. गोवत्सपद जीवन, पुरुषार्थ भोगीसी समुद्र उडवण, रावणाचे नगरी जाळिले पूर्ण, ते येथे न चाले आम्हासी, हा संग्राम सिंधू परमदुर्धर, येथे न जाय पावसी तू वानर, आमुचे जननीसी अपार, स्नेह तुझा लागलासे, ते क्षणाक्षणा आठवित, म्हणून तुझं रक्षले येथ, उगाच राहे निवांत, अचळावत हनुमंता. तर म्हणे आतापर्यंत तुला पण आम्ही मारलं असतं म्हणे, पण माझ्या आईला ना तुझा लळा लागलेला आहे म्हणे, म्हणून आम्ही तुला मारत नाही असं मारुतीला ते सांगतायत म्हणे, सांगतायत लव आणि कुश. ते क्षणाक्षणा आठवीत, म्हणून तुझं रक्षले येत, उगाच राहे निवांत, अचळवत हनुमंता. तो वृक्ष घेऊन सत्वर, पुढे धाविनला मित्रपुत्र, बाण घाते तरुवर, लहुने तोडीला हातीचा, म्हणे रे चंडांशू सुता, तो मागील काळ राहिला आता, तुम्हा पतितांसी तत्वता, लावीन शिक्षा आज तेथे. मग मारुतीला सांगितलं तू शांत उभा राहा म्हणे इथं. नंतर मग सुग्रीव निघालेला आहे डोंगर घेऊन मारायला त्यांना, तर तो सांगतो अरे म्हणे सुग्रीवा तू मागचा काळ विसरला का म्हणे, तुम्ही पापी आहेत म्हणे, तर तुम्हाला आज मी शिक्षा देणारच आहे म्हणे. वाळी ज्येष्ठ बंधू मारवण, त्याचे श्रेयसी करशी गमन, त्याचे बळे कर्मने केले पूर्ण, त्याचे ज्ञान कळो आले,
तुम्हा मर्कटासी कैसे ज्ञान, परी तुझ गुरु भेटला जाण, उत्तम न्याय करून तारा तुझ दिधली, गुरु अपंथे चाले सदा, मग कैची शिष्यास मर्यादा, असो प्रायश्चित्त एकदा, घे याजी रणांगणी. म्हणे तुला कोणता गुरु भेटला होता म्हणे की त्याला मोठ्या भावाला मारून त्याच्या बायकोशी तू लग्न केलं म्हणे. गुरु मार्ग सोडून चालला म्हणे, पण तू तरी निदान त्याची मर्यादा पाळायची होती ना म्हणे. तर तू जे काय पाप केलेलं आहे ना म्हणे भावाची बायको करून, तर त्याच्यासाठी तू आता प्रायश्चित्त घे म्हणे आणि रणांगणामध्ये तुला देतो म्हणे प्रायश्चित्त. मग घालुनी सहस्रबाण रणी पाडला सूर्यनंदन, फणसा फळावरी कंटकपूर्ण, तैसेच शर भेदिले. जसं फणसावर काटे असतात त्याप्रमाणे त्याच्या शरीरात बाण लागले आहेत. कोणाच्या? सुग्रीवाच्या. तव पुढे धावला जांबुवंत, तयाप्रती कुशवीर बोलत, म्हणे अस्वला तू निर्बळ बहुत, वृद्ध अत्यंत दृष्टीहीन, सोडून या सहस्रबाण, तोही पाडला उलथोन, तो घेऊन या पाषाण, नळ वानर धावेनला. जांबुवंत आला आणि जांबुवंताला त्यांनी पण त्याला पण बाण मारलेले आहेत, सहस्र बाण मारलेत. ते जांबुवंताला सांगतायत तू म्हातारा आहे म्हणे, तुला दृष्टी नाही आहे म्हणे, तू अस्वल तू कशाला आला रे म्हणे, असं म्हणून त्याला पण मारलेला आहे बाण. तो सोडून या सहस्र बाण, तोही पाडला उलथोन, तो घेऊन या पाषाण, नळवानर धाविन्नला. तयाप्रती लहू बोले वचन, म्हणे हे नव्हे सेतुबंधन, 5 बाण सोडून तोही पाडिला रणभूमी. त्याला सांगितलं हे काही सेतू बांधायचं काम नाही म्हणे असं म्हणून, आणि त्याला पण 5 बाण मारले तोही पाडलाय खाली. तव अंगद धावला सकोप, तयासी बोले रवी कुळदीप, रावणाचा सभा मंडप, नव्हे पामरा उचलावया, माझे पाठीसी घे येऊन, तुझे पित्याचा मी घेईन सूड, शत्रूची सेवा करिता पूर्ण, लाजन वाटे मर्कटा, तुझे मातेने केला व्यभिचार, त्याचे प्रायश्चित्त देईन सत्वर, म्हणून 5 शर टाकून अंगद पाडिला. म्हणे तुला काय वाटतं म्हणे, तू तुझ्या वडिलांना मारले ना म्हणे आणि तर त्याचा सूड मी घेतो, तू माझ्या मागे येऊन उभा राह म्हणे, तर त्या बालीला मारल्याचा सूड मी घेतो म्हणे असं म्हणून, आणि तुझ्या आईने व्यभिचार केलेला आहे म्हणे, तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून तुला मी हे 5 बाण मारतोय म्हणे असं म्हणून त्याला पण मारलेत बाण. असो अष्टजुत्पत्ती आणि हनुमंत, रणी पाडिले समस्त, मग कोदंड चढवून त्वरित, बाण लावीत त्वरित, बाण लावीत राघव, वेगे सोडिले दशबाण, कुशे शत सोडिले निर्वाण, सहस्र शर रघुनंदन, टाकिता जाला तयावरी. मग राम आलेला आहे पुढे आणि तो पण बाण सोडतो, इकडे हाय सोडतोय. कुशे दशलक्ष बाण सोडिले, राघवे कोटी मोकलिले, बाण मंडपे ते वेळे झाकळले सूर्यबिंब, रघुपतीचा हस्तवेग बहुत, त्याहुनी विशेष कुशवीर दावित, बाणाचे तेव्हा गणित, लिखित शेषाचे न करवे. तर ते एकमेकांवर इतके बाण टाकत होते राम आणि कुश, तर ते एकमेकांवर टाकत होते, तर ते त्याच्याने सूर्यबिंबसुद्धा झाकलं जायला लागलं आणि इतके बाण होते तर त्याचं वर्णन शेषसुद्धा करू शकत नाही. अनिवार बाळके दोन्ही, नाटोपती रामासी रणी, त्यावरी कोदंड पाणी, काय बोले तेधवा, म्हणे ऋषी बाळक हो ऐका वचन, तुम्हास भातुके मी देईन, करावयासे दुग्धपान, धेनू देईन सत्वर, मी तुम्हासी झालो प्रसन्न, जे मागाल ते इच्छा पुरवीन, सकळ दुःख दरिद्र्याणू हरुण, देईन दान वाजी गज, मग ते दाती प्रतिवचना, आम्हास मागावयास नसे वासना, तूच मागे मग मन कामना, पूर्ण करू तुझी आम्ही. तर मग रामाने बाण मारायला सुरुवात केली तर ते ऐकतच नव्हते. तेव्हा राम त्यांना सांगत होता म्हणे, अरे बालकांनो म्हणे, ऋषींचे बाळ वाटले त्याला रामाला. ऋषी बालकांनो म्हणे, तुम्हाला मी खाऊ देतो म्हणे, नंतर तुम्हाला दूध पिण्यासाठी गाय देईल, नंतर तुम्हाला जे जे लागेल ते सर्व देईल, तुमचं दुःख दारिद्र्य हरण करेल म्हणे, तुम्हाला हत्ती घोडे किंवा हे देईल म्हणे, हत्ती घोडे देईल, सर्व देईल म्हणे. मग ते मुलं म्हणतायत ते तुलाच जे काय आहे ते तुलाच राहू दे म्हणे, उलट तुला काय पाहिजे ते आमच्याकडे तू माग म्हणे असं सांगता येते. तूच संभोगी संपत्ती, आम्ही ऐकली तुझी कीर्ती, शोधता हे त्रिजगती, निर्दय नाही तुझ्या आईसा, तुझं साधू म्हणेल तरी कोण, व्यर्थवाळी टाकला मारून, मारिला कपटे करून, जानकी सारिकेची द्रत्न्य, अन्यायावीन दवडिले. म्हणे तू कशाला आम्हाला दाणन बिन देतोय म्हणे, स्वतःला साधू समजतो का म्हणे, तर तुझ्यासारखा कपटी तूच म्हणे, कपटाने तू वाळीला मारलं आणि जानकीसारखं रत्न तू
घालवून दिलं म्हणे घरातून. निष्पाप जैशी भागीरथी ती जाऊन पवित्र सीता सती, घोरवणी टाकिली ही ख्याती तुझन शोभे राघवा. तर म्हणे सीतेपेक्षा ती पवित्र होती म्हणे, ती तुझी जानकी म्हणे, तर तिला तू हे करून दिलं म्हणे. ऐसे दोघेही बाळ बोलती प्रत्युत्तर न देत रघुपती, मनात उपजे बहुप्रीती की दोघांप्रती अलिंगावे. बाळ भाषण ऐकून वाटे तयांसी द्यावे चुंबन, या उपरी ते दोघे जण म्हणती बाण सोडी वेगे. रामाला त्या दोघांविषयी प्रेम वाटत होतं. असं वाटायचं त्यांना जवळ घ्यावं, त्यांना आलिंगन द्यावं असं रामाला वाटत होतं. पण ते दोघं ऐकत नव्हते आणि ते म्हणत होता, आता उभा काय, आता बाण सोड म्हणे. तू क्षत्रिय म्हणविसी पूर्ण, गोष्टी सांगशी युद्ध टाकून. लीला अवतारी रघुनंदन, काय बोले या उपरी. तुम्ही दोघे कोणाचे कोण, झाले तो कोणे वंशी निर्माण. माता पित्यांची नाम खून, सांगा संपूर्ण आम्हापती प्रती. मग राम विचारतो, तू कोण आहे, कुठून आले, तुमचं नाव म्हणजे कुठे तुमचा कोणाच्या वंशात जन्म झाला आहे ते सर्व सांगा म्हणे. दोघांचे तेवढेच ठाण, दोघांची विद्या समसमान. वेदशास्त्र पुराण रामायण, कोण्या गुरुने पडविले. तर तुम्ही दोघे सारखे दिसताय, दोघांची विद्या सारखी आहे, शास्त्र जे आहे ते सर्व धनुर्विद्या जी आहे ती सर्व सारखी आहे. तर तुम्हाला कोणत्या गुरुने शिकवलं म्हणे हे. धनुर्वेद मंत्रशास्त्र, कळा कौशल्या युक्ती विचित्र. सद्गुरू कोण तुमचा पवित्र, नाम त्याचे सांगा पा. ऐसे बोलता रघुनाथ, दोघे गदगदा हासोनी म्हणत. रणी बंधू पडिले समस्त, त्यांचा खेद सांडिला येणे. विद्या सरली तुझी सकळीक, रणी पुसशी आता सोयरीक. की बंधू पडिले हा धाक, मनी सदट बैसला. तर हे असं विचारल्यावर, रामाने विचारल्यावर ते दोघे हसायला लागले आणि सांगतायत म्हणे, अरे याचे एवढे बंदूक ह्याच्यात पडलेत म्हणे, भाऊ पडले रणांगणात, त्याचं याला काही वाटत नाही म्हणे. काही याच्या जवळची विद्या संपलेली आहे आणि मग हा आपल्याजवळ जवळीक करू पाहतोय म्हणे, असं म्हणून ते. आणि किंवा हे पडले खाली, त्याचा तुला धाक पडला आहे का म्हणे. तुझं पुसावया काय कारण, सोडी वेगे निर्वाण बाण. बंधूंचा सूड घेई पूर्ण, मग सोयरी कपुसे मोखे. तू एवढा अयोध्येचा नृपवर, वदिले रावणादी असुर. ती अवघी विद्या बाहेर, काढी आज पाहू दे. म्हणे तू अरे युद्ध कर ना म्हणे, तू कशाला जवळीक करतोय आमच्याशी. आणि निर्वाण बाण, शेवटचा बाण सोड म्हणे, आमचा सूड घे म्हणे. किंवा मग तू एवढं रावणाला मारलं, तुझ्याजवळ एवढी विद्या आहे म्हणे, ती काय आहे ती काढ बाहेर, पाहू दे म्हणे काय काय विद्या आहे तुझ्याकडे. असं ते मुलं त्यांना रामाला म्हणतायत. आम्ही असो धाकुटे किशोर, तू पूर्वीचा जुनाट झुंजार. धनुर्वेद पडविला समग्र, तुझं वसिष्ठ गुरु लागी. म्हणे आम्ही तर लहान लहान मुलं आहेत म्हणे, किशोर वयीन आहेत म्हणे, आणि तू अनुभवी हे म्हणे, धनुर्विद्या तुला माहिती आहे, तुला सर्व अनुभव आहे, गुरूंनी तुला वसिष्ठांनी तुला सगळं शिकवलेलं आहे म्हणे, मग आता का मागे जातो. तुझं एक पत्नी व्रतपूर्ण, सत्कीर्ती जानकी ते सोडून. अपकीर्ती क्यावरिली दाटून, हे तो दूषण जगी झाले. युद्ध केली आविन सर्वथा, आम्ही तुझं सोडू आता. भय वाटत असेल चित्ता, तरी पळून जाई अयोध्येसी. दारा कुटुंब तुझं नाही, आता संन्यास घेऊन सुखे राही. यावरी जानकीचा ज्येष्ठ जावाई, काय बोलता झाला. आणि ते त्याला सांगतायत, रामाला सांगतायत, तू एकपत्नी व्रती आहे म्हणे, आणि एवढं असून सुद्धा तू जानकीला सोडून दिलं म्हणे, तर जी काही तुझी अपकीर्ती झालेली आहे म्हणे, तर ते हे सर्व तुला लोक दूषण देत आहेत म्हणे. पण आम्ही तुला हे युद्ध केल्याशिवाय काही सोडून देणार नाही म्हणे. तुला जर आमची भीती वाटत असेल तर घरी निघून जा म्हणे, अशी तुला बायको बिको कोणीच नाही म्हणे, आणि संन्यास घे आणि सुखात राहा म्हणे. तुम्ही सांगा आपुले वर्तमान, मग मी तुम्हासी झुंजेन. यावरी कुश बोले हासन, ऐके सावध होनिया. जानकी उदरी कमल शुद्ध, त्यात जन्मलो दोघो मिलिंद. शत्रुकाष्ठे कोरुणी सुबद्ध, पिष्ट करीतो रणांगणी. तर ऐक म्हणे, आम्ही कोण आहे, तर जानकीच्या उदरी आमचा जन्म झालेला आहे म्हणे, असं ते त्याला सांगतात रामाला. वाल्मिकी तात गुरुपूर्ण, तेने आमुचे केले पाळन. त्यानंतरे मौंजी बंधन, करुणी वेद पडविले सकळ शास्त्रे रामचरित्र. धनुर्वेद पडविला समग्र, तो आमुचे मातेचा तात पवित्र. वाल्मिक ऋषी जानपा. तर म्हणे आमचे जे गुरु आहेत म्हणे, आमच्या आईचे वडील जे आहेत म्हणे, वाल्मिकी आहेत म्हणे ते, आणि त्यांनी आमचं पालन पोषण केलं, आणि आमची मौंजी वगैरे त्यांनी केली. हे सर्व विद्या जी आहे ती सर्व वाल्मिकी ऋषींनीच आम्हाला दिलेली आहे म्हणे.
शकल शास्त्रे रामचरित्र धनुर्वेद पडविला समग्र तो आमुचे मातेचा तात पवित्र वाल्मिकी ऋषी जाणपा मातेचे कैवारे करुण भार्गवे निक्षत्री केली अवनी तैसेच आम्ही धरिले मणी करू अवनी निर्वीर की मातृ कैवारे विनिता सूत उरग संवारी तेव्हा समस्त तैसेच करणे आजी येथ आम्हासही निर्धारे त्वा सांडली जय सीता सती तैच गळाली तुझी शक्ती अविवेक केल्या निशिती पुन्हा मागती आवरेना. मग ते सांगतायत म्हणे ज्याप्रमाणे आईसाठी माता रेणुकेसाठी परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केली आणि तेच आम्ही सुद्धा मनात ठरवलेले म्हणे की आता ही निर्वीरच निक्षत्रियच निर्वीर करायची म्हणे पृथ्वी आम्ही ठरवले म्हणे. किंवा आईसाठी गरुडाने सुद्धा सगळ्या सापांचा संहार केलेला आहे म्हणे तसं. आणि तू तर म्हणे सीतेसारखी सती तुझ्याच्याने सांभाळली गेली नाही म्हणे आणि तिथेच तुझी शक्ती कमी झालेली आहे म्हणे असं. आणि आता तू आम्हाला आवरवलं आम्ही तुला आवरवलं जात नाही म्हणे असं ते सांगतायत रामाला. ऐसे ऐकता रामचंद्र सीता आठवणी दयासमुद्र हृदय पेटून सर्वेश्वर धरणीवरी पडियेला मूर्छना सावरुणी पुढती धैर्य धरुणी उठला रघुपती पुढे विभीषण मारुती तयांप्रती पुसतसे म्हणे हे कवनाचे नंदन मग ते बोलिती विचारून तुमची प्रतिबिंबे परिपूर्ण जानकी उदरी जन्मिली 4 घटिका संपूर्ण निवांत राहिला रघुनंदन सीता सोडली त्या दिवसापासून संपूर्ण दिवस मोजिले. आणि मग ते भरत विभीषण आणि मारुती बोलतायत की म्हणे रामाला सांगतायत की हे मुलं कोणाचे कोण आहेत म्हणे तर ते तुमच्यासारखे दिसत आहे म्हणे जानकीच्या उदरी जन्माला आलेले आहेत म्हणे ते. मग राम दिवस मोजायला लागला. 12 वर्षे 3 मास पूर्ण गणित करी जानकी जीवन तो लहू कुश दोघे जण एका प्रती एक बोलती म्हणती वृक्ष आड बैसून काय करतो रघुनंदन तो कुशे सोडिला एक बाण वृक्ष छेदवनी उडविला ते हस्त कौशल देखून हास्य करी जगनमोहन म्हणे हे आम्हा लागून वश नव्हे तर कदापि. आणि मग राम गणित करत होता की किती दिवस झाले बा हे मुलं खरंच आपलेच आहेत का म्हणून मोजतोय झाडाच्या मागे जाऊन. तर त्या दोघा मुलांना वाटलं हा झाडाच्या मागे जाऊन काय करतोय म्हणून वरच्यावर झाड तोडून टाकले त्यांनी बाण सोडून. तर ते बघून रामाला कौतुक वाटलंय आपल्या मुलांचं. आता युद्धासे करावे यथार्थ म्हणून उभा राहिला रघुनाथ जे जे बाण राम सोडित ते निष्फळ जाती आकाशी. मग युद्ध परत सुरू झालं. विमानी इंद्रादी सुरवर आश्चर्य करती तेव्हा थोर म्हणती रामाचे सामर्थ्य अपार काय झाले समयी अकाळीची अभ्रे व्यर्थपूर्ण तैसे निष्फळ जाती रामाचे बाण मग कुशे मोहनास्त्र संपूर्ण निज बाणाग्री स्थापिले. तर म्हणे हे रामाचं पावसाळा नसताना जसं पाऊस येतो त्याप्रमाणे रामाचे बाण व्यर्थ जात आहेत म्हणे. काय कारण असेल म्हणे असं इंद्रसुद्धा विचार करायला लागला देवही विचार करायला लागले. आणि मग शेवटी कुशाने मोहनास्त्र टाकलेले रामावर. तो मोहन बाण घेऊन रघुनाथ हृदयी भेदला पूर्ण मोहे विलोकिता पुत्रवदन मूर्छा येऊनी पडियेला रघुनाथ पडता भूमंडळी एकची हाक चोहो कडी झाली पर्वत घेऊन ते वेळी हनुमंत पुढे धाविनला त्यावरी टाकोन या वज्रबाण मूर्छागत पाडिला न लागताक्षण तो गदा घेऊन विभीषण हाक देत पुढे आला. मग राम मूर्छा येऊन खाली पडलेला आहे हे पाहून मारुतीने पर्वत घेतला आणि तो टाकला. मग परत कुशाने तो वज्रबाणाने तोडून टाकलेला आहे. ते झाल्यानंतर सुग्रीवाने हे घेतलं विभीषण गदा घेऊन धावलेला आहे तो पण कुशाने तोडून टाकलेला आहे. तो कुशे बाण सोडिला लंकापतीचे हृदय बैसला तोही मूर्छित पडियेला नाही उरला कोणी तेथे. मग विभीषणावर पण बाण मारले तोही मूर्छ येऊन पडलेला आहे खाली. मग लहू कुश दोघे जण आप आले रामाजवळी धावून पिता जा पाहिला अवलोकन वंदिले चरण प्रेम भावे रघुपतीचा मुकुट काढिला कुशे आपुले मस्तकी घातिला कुंडले कौस्तुभकटी मेखला सर्वही लेला कुश. तेव्हा मग रामाजवळ आले त्यांनी रामाचं दर्शन घेतलेलं आहे. रामाचा मुकुट काढला कुशाने आपल्या डोक्यावर ठेवलेला आहे. कुंडले कमरेच्या साखळ्या त्या मेखला वगैरे सगळ्या काढल्या आणि त्या कुशाने परिधान केलेल्या आहेत. सौमित्राचे भूषणे काढोनी लहू लेवला ते चक्षणी मग श्यामकर्ण घेऊनी दिव्यरथी बैसले. मग लक्ष्मणाचे पण अलंकार सर्व काढून घेतले लहूनी आणि ते त्यांनी परिधान केले. आणि तो श्यामकर्ण अश्व जो होता
तो घेऊन आणि ते दिव्य अशा रथामध्ये बसून चालले आईकडे. लहू म्हणे दादा परियेसी, वानर धरुणी वाश्रमासी, नेऊन दाखवू मातेसी, खेळावयाशी सर्वदा. मग तो लहू सांगतो कुशाला म्हणे, अरे आपण हे वानर आहेत ना त्या आश्रमात घेऊन जाऊन आईला दाखवू म्हणे, आपल्याला खेळायला कामास येतील असं म्हणून ते घेत आहेत. कोण? माकडांना, नळनिळांना. मग नळनिळ सुग्रीव मारुती, त्यांची पुच्छे धरुणी हाती, जांबुवंत अंगत ते क्षिती, ओढिताची चालवले. मग त्यांच्या शेपट्या हातात धरले आणि ते त्यांना ओढत घेऊन चालले. अंगे खरडती भूमीवरी, जांबुवंत म्हणे मारुती अवधारी, उठ वेगे झडकरी, युद्ध करू चला यासी. आणि जांबुवंत म्हणायला लागला, हे आपल्याला काय ओढत खरडत घेऊन चालले म्हणे जमिनीवरून, तर आता उठ म्हणे, यांच्याशी युद्ध करू म्हणे. मग म्हणे हनुमंत, पुढे आहे बहुत कार्यार्थ, त्रिभुवननाथ सीताकांत, तोही मूर्छित पडी येला. आता मेलियाचे मी घेऊ जानकीचे दर्शन, शक्तीचे सामर्थ्य दारुण, केला विंदान तर्क हे. तर म्हणे आता तुम्ही शांत राहा म्हणे, अजून पुढे भरपूर काम आहे म्हणे आपल्याला, आणि आता मेल्यासारखं सोंग घेऊन आपण चला म्हणे, जानकीचं दर्शन घेऊ म्हणे. आणि हे सर्व आपलं सामर्थ्य वगैरे आता इथं काही याचा उपयोग नाही म्हणे. असो आश्रमाके आले किशोर, रथाखाली उतरले सत्वर, अलंकारे मंडित सुंदर, आश्रमा माझी प्रवेशले. आणि मग रथाखाली उतरले आहेत आणि रत्नालंकारांनी ते सुशोभित आहेत आणि असे ते बघतायत, सीतेकडे जात आहेत ते. कुश सन्मुख देखिला, जानकी ऐसा भाव गमला, की रघुनाथची आला सरसाविला अचळ. तव ते दोघेही कुमर, घालिती साष्टांग नमस्कार, सीतेसी दाट लागाईवर, नंदन हृदयी कवटाळले. तो कुश समोर आल्यानंतर जानकीला एक क्षणभर असं वाटलं की रामच आलेला आहे. ती घाईघाई पदर सावरायला लागली आपला, आणि ते दोघे आले. मग आईला त्यांनी नमस्कार केलेला आहे. सीतेचे कंठी मिठी घालून, दोघे सांगती वर्तमान, रामा समवेत बंधू चौघे जण, रणांगणी पौडविले. आणि सीतेला गळ्यात मिठी घालून सांगताय, रामासहित चारी भाऊ म्हणे आम्ही रणांगणात झोपून आलो म्हणे. ऐकताची ऐसी मात, सीता पडली मूर्छागत, सवेची उठली आक्रंदत, हृदय पिठित ते काळी. म्हणे त्रिभुवनेश्वर घन सावळा, तोरणी तुम्ही केवी पाडिला, अरे पितृवध कैसा केला, जाणून या बालक हो. आणि म्हणे सांगायला लागले, अरे म्हणे तुम्ही पित्याचाच वध करून आलेत म्हणे, काय केलं म्हणे. असं म्हणून ती हृदय ठोकून रडायला लागली मोठ्या मोठ्याने. मत्स्ये कैसा सागर शोषिला, जंबुके मृगेंद्र कैसा धरिला, दीप तेजे काळवंडला, वास रमणी कैसा हो. म्हणे जसं माशांनीच समुद्र गिळून घेतला त्या, किंवा कोल्याने सिंहाला धरल्यासारखंच केलं म्हणे तुम्ही, किंवा दिव्याच्या तेजाने सूर्याला संपवलं असं केलं म्हणे तुम्ही. आता तृणप्रहारे भंगले वज्र, की पतंगे गिळला वैश्वानर, सर्षस्प भारे भोगेंद्र, ग्रीवा कैशा दडपिल्या. जसं गवताच्या फटक्याने कोण पडलं, वज्र पडून गेलं म्हणे, किंवा पतंग आहे त्याने अग्नी गिळून टाकला, किंवा मोहरीच्या वजनाने पृथ्वी खाली दाबली गेली म्हणे, असंच केलं म्हणे तुम्ही. मक्षिकेचा पक्षवात तुटला, तेने मेरू कैसा उलथोनी पडिला, मुंगीचे मुखवाते विदारला, प्रळय मेघ जैसा की. तंदुल भारे ऐरावत, कैसा पडिला हो मूर्छित, पुष्पहारे अद्भुत, पाताळी कूर्म दुखावला. जसं माशीच्या पंखाने मेरू पर्वत उलटून पाडलेला आहे म्हणे, किंवा मुंगीने फुंकर मारल्याबरोबर प्रळयाचा मेघ असतो तो दूर उडून जावा त्याप्रमाणे. किंवा तांदूळाचं पोतं आहे ते कुठे ठेवलं, हत्तीच्या पाठीवर, तर त्याच्या भाराने हत्ती मूर्छित पडलेला आहे. किंवा फुलांचा हारे तो कासवाच्या अंगावर टाकल्याबरोबर तो कासव त्याला त्रास झालेला आहे म्हणे पाठीला, असंच केलं म्हणे तुम्ही. तो कुशल हो तेव्हा बोलत, माते ते पडले मूर्छागत, आता उठतील समस्त, चिंता काही न करावी. त्यांना काही मारून नाही टाकलं आहे म्हणे आम्ही, ते फक्त बेशुद्ध पडलेले आहेत म्हणे, आता थोड्या वेळात उठतील बघ म्हणे, असं सांगतायत ते. माते आम्ही आणली वानरे, उड्या घेती बहुत सुंदरे, वृक्षास बांधली समग्रे, पाही बाहेरी आंबे तू. तर आम्ही ते माकडं आणलेत बघ म्हणे, किती छान आहेत बघ, झाडांना बांधून आलेलो आहे म्हणे, जाऊन बघ म्हणे. मग जगन्माता येऊनी पाहत, तो हनुमंत नळ नीळ जांबुवंत, ऐसे वीर देखुनी समस्त, आश्चर्य करी अंतरी. म्हणे बाळकांचे सामर्थ्य दारुण, महावीर आणले धरुण, म्हणे यास ओळखी देता पूर्ण, लज्जायमान होतील हे. मग तिने पाहिलं हे सगळे वानर महावीर आहेत म्हणे, सगळे वीरवीर आहेत म्हणे. आणि आता म्हणजे माझ्या मुलांचं एवढं सामर्थ्य आहे म्हणे,
तर त्यांची तिला कौतुक पण वाटलं आणि तिने हा पण विचार केला की मी जर मारुतीसमोर किंवा नळनिळांसमोर जर गेली तर त्यांना लाज वाटेल म्हणे मला बघून म्हणे, म्हणून ती जात नाही पुढे. मग पुत्रासी म्हणे ते अवसरी, अरे हे वानर ठेवू नये घरी, सोडा जाऊ द्या वनांतरी, आपुल्या स्वस्थाना. आणि मग मुलांना सांगितलं की यांना सोडून द्या म्हणे, आपल्या घरी काही कामाचे नाही आहेत म्हणे. मग त्यांनी काय केलं, मग भोवंडिले पुच्छ धरून दूर दिले भिरकावून, मग ते महावीर उठून राघवाकडे पळाले. मग त्यांच्या शेपट्या धरल्या, गोल गोल फिरवलं, दिलं भिरकून लांब असं त्या माकडांना त्या लवांकुशाने, आणि ते तिथून उठल्या आणि रामाकडे पळून गेले. रणी सावध झाला रघुवीर, तो पळतची आले वानर, सांगती सर्व समाचार वाल्मिकाचे आश्रमीचा, आम्ही मूर्छेचे मिश घेऊन जाऊनी पाहिली जनकनंदिनी, श्यामकर्ण दोघांनी नेऊनी आश्रमांगणी पूजिलासे, तुमचा रथ अलंकार घेऊन गेले दोघे कुमर, जैसा सुपर्णे जिंकिला श्रीधर, तैसेची पूर्ण येथे झाले, की नंदीने जिंकिला उमारमण, की आपुलेच फळभारे करून, वृक्ष जाय जसा मोडून, तैसेच येथे झाले. आणि ते मारुतीने ते सगळे पळत आले. रामाला सांगतायत की वाल्मिकीच्या ऋषींमध्ये सर्व आहेत म्हणे, ते आपला जो श्यामकर्ण आहे तो त्या दोघांनी नेलेला आहे आश्रमामध्ये, त्यांनी पूजा केलेली आहे आणि तिथं जानकीसुद्धा आहे म्हणे, आणि तुमचं रथ अलंकार ते दोघंही मुलं घेऊन गेलेले आहेत म्हणे. तर हे कसं झालेलं आहे, जसा गरुडाने याला जिंकलं म्हणे विष्णूला, किंवा नंदीने शंकराला जिंकलं म्हणे, त्याप्रमाणे हे सर्व घडलेलं आहे म्हणे. जसं एखादं झाड असतं ते फळभारांनी वाकून जातं, त्याप्रमाणे हे सर्व घडलेलं आहे म्हणे. सूर्यापासून झाले आभाळ, तेने त्यास आच्छा दिले तत्काळ, ऐसे बोलतात माळलीळ, उगाच राहिला क्षणभरी, इकडे जो वर्तला वृत्तांत, की रामासी झुंजले सुत, उपवनाजवळी बहुत, अपार रण पडियेले, तो समाचार ऐकून विपरीत, पाताळाहून अकस्मात, वाल्मिकी मुनी आला धावत, आश्रमापासी आपुल्या. वाल्मिकी मुनी पाताळात गेले होते यज्ञासाठी, त्यांना हे कळालं आणि ते लगेच आले धावत. सीतेने सांगितले वर्तमान, श्यामकर्ण आणिला धरून, मग वाल्मिक मुनी आसोन, तेची क्षणी उठला, रणांगणाप्रती जाऊन, अद्भुत करणी केली पूर्ण, कमंडलूचे उदक शिंपून, दळ अवघे उठविले, लक्ष्मण भरत शत्रुघ्न, आदी करुणी थोर लहान, निद्रिता परी उठवून, उभे केले ते काळी. मग घरी आल्यानंतर वाल्मिक मुनींना सीतेने सगळं सांगितलं की असं असं युद्ध झालेलं आहे. मग वाल्मिक मुनी उठले, कमंडलूमधलं तीर्थ होतं ते त्यांनी घेतलं, सगळे रणांगणावर गेल्यावर सगळीकडे टाकल्याबरोबर भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न सगळे आणि आणखी लहान थोर जे काही सैन्य होतं ते सगळे उठून उभे राहिलेले आहेत. यावरी वाल्मिकीने येऊन श्रीरामासे दिले आलिंगन, म्हणे राघवा तू सर्वज्ञ, कर्तृत्व पूर्ण तुझेच हे, सर्वांचा गर्व झाडावया, लीला तुआ केली रघुराया, एरवी सीता तुझ पासूनिया, दूर कोठी गेली पा. तर म्हणे रामाला येऊन त्यांनी आलिंगन दिले त्या ऋषींनी आणि सांगितलं, हे जे काय करतो आहे म्हणे तू, ते ह्या सगळ्या तुझ्या लीला आहेत म्हणे, आणि सगळ्यांचा गर्वहरण होण्यासाठी ही सर्व तू केलेले नाटक आहे म्हणे. सीता तुझ्यापासून दूर गेलीच नाही म्हणे, जे काय आहे ते सगळे तुझ्या लीला आहेत. अनंत ब्रह्मांडाचा करता तो तू पुराण पुरुष रघुनाथा, लटकेच बाहेर आता नेनते पण धरसी तू. श्रीराम म्हणे युद्ध करुणी, दोघांशी जिंकणे समरांगणी, म्या आपुली निर्वाण करणी, दाविली नाही तया ते. मग राम म्हणे मी त्यांना जिंकला असतं, पण मी माझं हे शेवटचं बाणणे वगैरे काही काढला नाही, त्यांना मुलांना हरवलं नाही म्हणे मी. हासोनी बोले वाल्मिकी ऋषी, हस्ताचा अडका लागला नेत्रासी, तरी क्रोध करुणी मानसी, हस्तकाय छेदावा, भोजन करता न कळत, जिंवेसी रुचला निजदात, तरी कोणावरी क्षोभतेत, करावा सांग राजेंद्रा, कण करुसे कांतीवरी, रत्नप्रभा घालू इच्छी बाहेरी, काष्ट घेऊनी निर्धारी, वृक्ष मारी आपुल्या फळे, गुळ गोडीवरी रुसला, प्रवासी गंगा धरिया बोला, प्रभेवरी दीप कोपला, तैसा मांडला विचारे. मग रामाला म्हणे तू कसा विचार करतोय, जसं आपल्या हाताचा धक्का आपलाच बोट आपल्या डोळ्यात गेला तर आपण हात तोडून टाकतो का, किंवा जेवताना आपल्याच जीभ चावली जाते दाताखाली तर आपण त्या दातांवर राग धरतो का म्हणे, किंवा सोन्याची कांती त्याच्यावर रुसून बाहेर जाते का, तर नाही. किंवा झाड आहे तर ते झाड आपल्याच काठीने फळं तोडतं का म्हणे, किंवा गूळ आहे त्याची गोडी रुसून बसली, असंच झालेलं आहे म्हणे सर्व हे.
हे जगदात्म्या अयोध्यापती, तुझ्या वीर्याची अगाध गती, आत्मा वै पुत्र नामासी निश्चिती गरजती श्रुती राघव. तर मग वेदांमध्ये सांगितलेले आहे आत्मा वै पुत्र नाम म्हणजे आपल्यापासूनच पुत्र हे होतात म्हणे, प्राप्त होतात. तसं हे सर्व तुझ्यामुळेच हे आलेले म्हणे, त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे ती तुझीच आहे म्हणे, असे रामाला सांगतायत. वाल्मिकीचे बोल ऐकून झाले रघवाचे समाधान, ते दिवशी सीतारमण राहिला तेथे परिवारेसी, कुशलहू भेटती रघुनंदना, तो सोहळा पाहावया नैना, सकळ राजायांची या सेना त्वरे करुणी धावती. मग एक दिवस तिथं थांबलेले आहेत ते सगळे आणि मग लहू आणि कुश रामाला भेटलेले आहे. शत्रुघ्न सुमंत त्वरितगती, हे ममय शिबिरे उभी करीती, अयोध्या जनवेग येती महोत्साव पहावया. मग त्यांनी सोनेरी असे सोन्याचे सुवर्णवर्ण असे आकाश मंडप दिलेले आहे. तिथं शिबिरे उभे केले तिथं आणि हे पाहायला सगळे अयोध्येचे लोक आलेले आहेत. वसिष्ठ आदी मुनीश्वर कौतुक पाहू आले सत्वर, हे मांबर सभेशी रघुवीर सकळांसहित बैसला. आणि मग त्या सभेमध्ये राम बसलेला आहे सगळ्यांबरोबर. नित्यनेम सारुणी रघुवीर, नूतन वस्त्रे दिव्य अलंकार, लेओनिया श्रीरामचंद्र सभामंडपी बैसला. वाल्मिकीने आश्रमाप्रती जाऊन लहुकुश आणि श्यामकर्ण राघवापासी आणून उभे केले ते धवा. मग वाल्मिकींनी जाऊन तो घोडा आणि लवांकुशाला रामापाशी आणून दिलेला आहे. इंद्रादी देवगण पाहती, सर्व नृप सादर विलोकिती, म्हणती केवळ रघुत्तमाच्या मूर्ती, दोघे पुत्र दिसती हे श्यामसुंदर आकर्ण नयन, विशाल भाळ सुहास्यवदन, पुत्रांसहित रघुनंदन समसमान तिन्ही मूर्ती. तर सगळे बघतायत राम आणि ते दोघं मुलं एकदम सारखे दिसत होते, तिघी मूर्ती सारख्याच दिसत होत्या. गर्जली तेव्हा आकाशवाणी, राघवा तुझे पुत्र पाहे नैनी, जय जयकार करुणी मस्तक डोलविती सुरवर, वस्त्रालंकार मंडित पूर्ण, लहू कुश श्रीरामा जवळी येऊन, हाती तैसेची धनुष्यवान, घालिती लोटांगण पित्यासी, झाला एकची जय जयकार, पृदारक वर्षती सुमन संभार, रामास प्रार्थिती नृपवर, पुत्रांशी क्षेम देईजे. मग त्यांनी वस्त्रालंकार घालून तसेच धनुष्य हातामध्ये घेऊन रामाला नमस्कार केलेला आहे, लोटांगण घातलेलं वांकुशाने आणि देवांनी फुलांचा वर्षाव केलेला आहे आणि रामाने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. मग उठवून या रघुनंदन, हृदय धरले निज नंदन, मस्तकी करून यावघ्रान, पुढे घेऊन बैसला, सकळ वेद शास्त्र प्रवीण, वाल्मिकी केले दोघे जण, पाठ शतकोटी रामायण बाळ म्हणून दाविती. मग वाल्मिकीने दोघांकडून जे रामायणाचे पाठ करून घेतलेले होते ते त्यांनी म्हणून दाखवलेले त्या रामाला, म्हणजे त्या सभेमध्ये त्या लवांकुश आणि रामायण म्हणून दाखवलेलं आहे. त्यावरी आरंभिले गायन, अवतार चरित्रे परमगहन, ती ऐकता रघुनंदन, सप्रेम झाला ते काळे. मग राम ते ऐकून आनंदित झालेला आहे. 14 विद्या 64 कळा, बाळांनी आत्मा अभ्यासिल्या सकळा, तैसा करतळीचा आवळा, आकळिल्या विद्या तैसेची. जसं हातामध्ये एखादा आवळा आपण धरून ठेवतो त्याप्रमाणे त्या मुलांनी 14-64 कळा विद्या सर्व हे केलेल्या होत्या, आकलन केलेल्या होत्या, त्यांनी शिकलेल्या होत्या. वाल्मिकीस म्हणे रघुनाथ, धन्य धन्य तुमचे गुरुत्व, विद्याभ्यास युद्ध कौशल अद्भुत, बाळका हाती करविले. वाल्मिकी वदे प्रत्युत्तर, तुझे वीर्य सामर्थ्य परमतीव्र, माझे गुरुत्व साचार, काय करील नुसतेची. मग वाल्मिकांना राम म्हणतोय की तुम्ही खरंच यांच्याकडून सगळं करून घेतलं म्हणे, वेदाध्ययन पण केलं आणि युद्ध कौशल्य पण शिकवलं म्हणे. तेव्हा वाल्मिक म्हणे हे सगळं तुझ्यातलं सामर्थ्य यांच्यामध्ये आलेलं आहे म्हणे. सौमित्री भरत शत्रुघ्न सुमंत सुग्रीव विभीषण हनुमंतादी सकळ सैन्य सीता नावया चालिले. आणि मग हे चौघे भाऊ आणि सुमंत आणि विभीषण सुग्रीव हे सगळे कुठे चालले, सीतेला आणायला चाललेले आहेत. आश्रमापुढे येऊन घालती सारे लोटांगण, वाल्मिकीने बहुत प्रार्थन सीता आणली बाहेर. सकळ ही सद्गिरी होऊन धरती जगन्मातेचे चरण, पुढे ठेविले सुखासन जानकीसी बैसावल्या. सगळ्यांनी नमस्कार केलेला आहे सीतेला आणि तिला बसवलं आहे पालखीमध्ये. सकळ ऋषीपत्न्यांची पूजा करून जानकी बैसली सुखासनी, समुद्रासी भेटावया मंदाकिनी वेगे करुणी चालली. मग तिने सगळ्या ऋषीपत्न्यांची पूजा केलेली आहे आणि मग ती पालखीत बसलेली आहे, जशी एखादी नदी समुद्राला भेटायला जाते त्याप्रमाणे.
जवळी देखोणी रघुनाथा, खाली उतरली जगन्माता. वाल्मिकी येऊन तत्वता रघुनाथा प्रति बोलत असे. पंचभूते शशी आदित्य, रामा तू साक्षी आहेशे हृदयस्थ. निष्पाप जानकी निशित, आदि मध्यावसने पै. पृथ्वी, तेज आणि हे पंचमहाभूत, चंद्र सूर्य सगळे साक्षीला आहेत म्हणे. का बरं? तर जानकी निष्पाप आहे म्हणे, असं वाल्मिकींनी सांगितलं रामाला. माझी धर्मकन्या जनककुमारी, आजीवरी पाळली म्या माहेरी. आता दिले तुमचे करी, अर्धांगी बैसवी येते. तर म्हणे आजपर्यंत ही तुझी पत्नी माझी धर्मकन्या, म्हणजे मी तिचं पालनपोषण केलं म्हणे धर्मकन्या म्हणून. तर आता तू तिला तुझ्या जवळ बसव म्हणे. तव ते वदली आकाशवाणी, सत्यसती हे जनकनंदिनी. मग श्रीरामे आलिंगुणी, अंकावरी बैसविली. आणि मग रामाने तिला जवळ घेऊन बसवलेलं आहे मांडीवर. लागला वाद्यांचा गजर, मग वाल्मिकीस प्रार्थी रघुवीर. घेऊन सकळ ऋषीवर, अयोध्येसी तुम्ही चला. आणि मग वाल्मिकींनी सांगितलेलं आहे, आता तुम्ही सगळेजण ऋषीवर आणि सगळ्या जा म्हणे, कुठे? अयोध्येला चला म्हणे. पूर्ण करावया महायज्ञ, सकळी का मानले ते वचन. मग वाल्मिकादी मुनिजन, दिव्य वाहनी बैसविले. जानकी सहित रघुनंदन, रथी बैसला जैसा चंडकिरण. दोहीकडे नंदन, विराजमान शोभती. मग रथामध्ये जानकी आणि ते लव कुश आणि राम हे सगळे बसलेले आहे. जसे एखादा सूर्य शोभतो त्याप्रमाणे राम शोभत होते. मस्तकी विराजी दिव्य छत्रे, मित्रपत्रे अतिविचित्रे. निजभक्त अपार चामरे, रघुत्तमावरी ढाळती. मकर बिरुदे पुढे चालती, भाट सूर्यवंश वाखाणती. परमगजरे रघुपती, अयोध्या माझी प्रवेशला. आणि मग भाट होते ते त्यांचं सूर्यवंशाची स्तुती गात होते. नंतर वाद्य वाजत होते. असा ते त्यांचं वाजत गाजत सगळे अयोध्येमध्ये आलेले आहेत. कौशल्या सुमित्रा प्रेमे करुण, सीतेसी अलंगिती ते क्षणी. लवकुश बालकांवरुणी, मूद वाळी कौशल्या. आणि मग सगळ्यांनी सीतेला जवळ घेतलेलं आहे. कौशल्या सुमित्रा आणि त्यांनी जवळ घेतलेलं आहे सीतेला. आणि मुलांवरून भाताची मूद ओवाळून टाकते कौशल्या. सामुग्री पूर्वीच सिद्ध होती, यज्ञ दीक्षा घेऊन रघुपती. पूर्ण केली पूर्णाहुती, यज्ञ समाप्ती झाला. आणि मग ते यज्ञ चालूच होता, तो अर्धा टाकून उठले होते ना. आणि मग ती जी काही हे होतं पुढे यज्ञ चालू केलेला आहे, पूर्णाहुती झाली आणि यज्ञाची समाप्ती केलेली आहे. वस्त्र अलंकार दक्षिणा अपार, देऊनी बोळविले ऋषीश्वर. वाखाणीत श्री रघुवीर चैत्र, आपापले आश्रमाप्रती गेले. रायांसी दिधली पाठवणी, श्रीरामाची आज्ञा घेऊनी. सीतेचा महिमा वर्णित वदनी, निज नगराप्रती चालले. मग सगळ्या राजे जे आलेले होते त्यांची पण बोळवण केलेली आहे. आणि जे ऋषी वगैरे होते त्यांना पण दान देऊन पाठवणी केली सगळ्यांची. बिभीषण सुग्रीव प्राणसखे, गौरवनिया रघुनाथे. आपुले स्थळाप्रती सुखे, पाठविले तये काळे. मग बिभीषण सुग्रीव यांना सुद्धा त्यांचाही गौरव केलेला आहे आणि त्यांनाही आपापल्या राज्यामध्ये पाठवून दिलेलं आहे. जानकी कुमारांसमवेत, अयोध्येचे राज्य करी रघुनाथ. ही कथा श्रवणकरिता बहुत, अक्षय सुख पाविजे परम संकटाहारी. मग जानकीबरोबर राम आणि लवांकुशांसह मग सुखात राज्य करायला लागले ते. परमसंकटहारिणी ही कथा, विजयी होय श्रोता वक्ता. पाहता श्रीराम विजय ग्रंथा, सर्व चिंता हरे पै. ही कथा जर ऐकली तर आपल्यावरचं संकट हरण होतं आणि श्रोता आणि वक्ता दोघांनाही विजय प्राप्त होतो, जीवनामध्ये जय मिळत राहतो. आणि नुसतं ग्रंथाचं दर्शन जरी घेतलं तरी सर्व चिंता हरण होतात म्हणे. यावरी कथा गोड बहुत, लीला कैसी दावीर गुणात. तो शेवटीचा अध्याय यथार्थ, सादर आता परिसिजे. मग आता पुढचा अध्याय हा शेवटचा अध्याय आहे, त्याच्यामध्ये रघुनाथाची लीला काय आहे ती आता ऐका म्हणे. 40 अध्याय अवघा ग्रंथ, उरला एक गोड त्यात. जैसा मुकुटावरी मणी झळकत, तैसा अध्याय पुढील हा. जसा मुकुट असतो त्याच्यावर जो मणी चमकतो, त्याप्रमाणे हा दिव्य असा मणी झळकणार आहे. कोणता? 40वा अध्याय. ब्रह्मानंद स्वामी समर्था, श्रीधर वरदा पंढरीनाथा. हा ग्रंथ वाची त्या भक्ता, तूच रक्षी निजांगे. आणि हे जो ग्रंथ ऐकतात वाचतात तर त्यांचं रक्षण कोण कर? तर तूच कर म्हणे, असं श्रीधर सांगताय पांडुरंगाला. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार. सदा परिसोत भक्त चतुर, 49 गोडहा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.